माझी लाज राखलीस आणि गौरी ताईला चांगला पेपर द्यायला मदत केलीस. तिच्या पेपरचं सगळं क्रेडिट तुला. अरे वा, म्हणजे मी 6 वर्ष अभ्यास केला त्याचं काहीच नाही का? असं कुठं म्हणलं मी? मग माझ्या पेनाच्या खारीचा तरी वाटा आहे का नाही? आता गौरीच्या कष्टानंतर सगळ्यात मोठा कोणाचा वाटा असेल तो शंकरचा आहे. नाही आई, सगळ्यात मोठा वाटा तुझा आहे. मग असं म्हण, सगळ्यात जास्त वाटा शारदाचा आहे. तिच्यामुळे तुझं शिक्षण झालं. आता माझं काय? अगं आपण सगळ्यांनी मिळून केलं म्हणून झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गौरीच्या कष्टाचा महत्वाचा वाटा आहे. आता वाटावाटी बंद करा, चला जेवण करून घेऊ. आई, तर शंकरनं काय मदत केली ग? तू तिथं असतीस तर तुला कळलं असतं. लई मदत झाली बाळाची. बाळ बाळ कवापासून झाला का हा? तू जेव्हा प्रवासात झोपली होतीस, जेव्हा पेपराला गेली होतीस, तेव्हा तुम्ही तिघी जशी माझी काळजी घेता ना, तशीच माझी लई काळजी घेतली त्यांनी. म्हणून तुम्ही तिघी जशा माझ्यासाठी बाळ, तसं तो सुद्धा बाळ. आणि गौरीच्या परीक्षेची किती काळजी होती शंकरला. गौरीताई, तुला लई भारी दोस्त भेटलाय बघ. आयुष्यात असा सपोर्ट करणारा दोस्त पाहिजे. मिने, तुला माहितीये शंकर संकट जेव्हा माझी ओळख नव्हती का नाही, तेव्हा काठीनं डोसकं फोडलेलं मी त्याचं. काय सांगते? अगं आई, गैरसमजामुळे झालतं हे. आणि जेव्हा गैरसमज लक्षात आला तेव्हा केली की मी मलमपट्टी. आता चिडू नको माझ्यावर, जेवण करून घेऊ. तू पण ना गौरे. चला जेवा आता. हळूहळू ध्यानात आणून देऊ. ते कळायच्या आतच माझी सुपारी फोडली का? पण अशा पुरीबरोबर माझं लग्न ठरवलंय, ती मला अजिबात पसंत नाही. तूच सांग कसं काय काय? एकीकडं मातोश्रींचा आदेश आहे, दुसरीकडं माझं मन आहे. मग मातोश्रींचा हा दुश्मन शंकर. मातोश्रींच्या शब्दाचा मान राखता राखता माझं काय झालंय तू बघतोयस. तुझं पण तसं होऊ नये असं मनापासून वाटतंय रे मला. काही अगं, आईला देवापेक्षा मोठं मानणारी पोरगी आहे ती गौरी. तिला जर कळलं ना की मी माझ्या आईला नाराज करून तिच्याकडे आले, सानिक्याने कानाखाली पेटवल आणि मला म्हणत निघ इथून. आई, मला मातोश्रींच्या विरोधात नाही जायचं आणि गौरीला बी नाही सोडायचं. दोघींच्या 36 आकडा आहे, मधल्यामध्ये माझं मरण होते. मला भीती वाटते ताई, मला नको काय व्हायला. मला डोकं फुटायची कसं काय? सुरुवातीच्या टायमाला ना सरांना रिक्वेस्ट करून मी निची निम्मीच फी भरली आणि निम्मी राहिले. आता पूर्ण भरावी लागणार बघ ह्या वेळेला. किती पैसे भरायचे? 15,000. 15,000? एवढं अचानक कुठून आणणार? आई, तू काळजी करू नको, मी घरी बसून अभ्यास करेन. घरून का अभ्यास करणार? शाळा कॉलेज काय उगाच बांधलेत का? आणि तुझ्या खो खोची प्रॅक्टिस त्याचं कसं करणार? मिनीच्या फीची सोय होणार, आपली बँक देणार पैसे. गौरी, आता कुठली बँक कर्ज देणार? कर्ज द्यायला काय आपली बँक मातोश्री आहे का? आपल्या हक्काची आणि आपल्या घरातच आहे ती बँक. अशा गरजेच्या टायमाला आपल्या मदतीला यावी म्हणून मी तयार केलेली. त्या तुम्हाला आणून द्यायचीच बघ, त्या पण आहेत ह्याच्यात. हे दुःख
पुढं झुकायाची आठवण अगं हरायाची थकायाची काही हे? चला मोजूया. तशी माती झुंजायला पुढं येती कृष्ण विचारे की नात्यात जपत्यात येती कृष्ण विचारे की आई हे 15,000 आणि हे 2,620 एक्स्ट्रा म्हणजे एकूण झाले 17,620. झाली की फी. मिनी एक टाइम नवीन टॉप घ्यायला पुढं मागं केलं तरी चालेल, पण शिक्षणाच्या बाबतीत हायगाय होता कामा नये. सांगितलंय ना तुला. आईला सांगत जातो, शिक्षण सगळ्यात महत्वाचं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाकी आपल्या मिनीचं नशीब लय भारी. 2,620 एक्स्ट्रा मिळाला आपल्याला. हे घे 1,000 रुपये ठेव. ह्याच्यातला तुला नवीन टॉप घे. शारदाताईनं शिवलेला टॉप बघून कॉलेजातल्या सगळ्या पोरी फिदा झालते. त्यामुळे आता 1,000ची काही गरज नाही.